विराजिता कंठी कौस्तुभमणि विराजिता मणि विराजितो मणि विराजितो हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर तुका मने माझे हेची सर्व सुख तुला मन माझे हे सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख मला सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी रे पाहिन श्रीमुख आवडी रे आवडी रे आवडी रे तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवड निरंतर पाये नाथ मोख आवडिले 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 आरा गडा तुळशी हार कासे पीतांबर हरी आवड निरंतर हे चिराना कर हे चिदान हे चिदान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा हार गडा कासे पीतांबर तुळशी हार गडा कासे पीतांबर हरी जय जय हरी जय जय हरि जय हरि जय हरी जय जय हरी जय हरि जय हरि जय हरी 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 जय जय हरि 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 जय जय हरी 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 जय जय हरि 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 जय जय हरी 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 जय जय हरि 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 जय हरि 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 हरी 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 जय जय हरि 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 जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
रामकृष्ण हरी हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण राम कृष्ण हरि राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम हरे जय राम कृष्ण हरे राम हरे जय राम कृष्ण हरी रूप पाहतालोचने रूप पाहतालोचने रूप पाहतालोचने रूप पाहतालोचने सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी 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 तो विठ्ठल बरोबा तो विठ्ठल बरोबा रिटर्न खोला ना तुका झाले हो साजने हॅलो हॅलो तुका झाले हो साजने हा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे माधव बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल तो हा माधव हे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे आवडे तो हा विठ्ठल बरोबा तो हा विठ्ठल बरोबा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व जुगार सर्व जुगार बाबर देवी बर रघुमा देवी बर तुहा विठ्ठल तुहा माधव बाबर देवी वर बाबर देवी वर देवी वर तो हा विठ्ठल बरोबा तो हा माधव बरोबा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम हॅलो रिटर्न मोकळा द्या मस्त चांगला आवाज चांगले खोला आवाज खोला ना जरा 4 मॉनिटर आहेत इकडे तर कानठळ्या बसायला पाहिजे होत्या आमच्या एवढं मागे करा नाही तर मॉनिटर आहे मागे तिकडे करा धर्मरक्षा वया अवतार घेसी धर्मरक्षा वया अवतार धर्मरक्षा वया अवतार घे धर्मरक्षा वया अवतार आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या पाडीसी भक्त आपुल्या पाडीसी भक्त धर्मरक्षा वया अवतार घे धर्मरक्षा वया अवतार धर्मरक्षा वया अवतार धर्मरक्षा वया अवतार आपुल्या
पाळीसी भक्त जना आपुल्या पाडीसी भक्त जना आपुल्या पाडीसी भक्त जना अंबऋषी साठी जन्म सोसी अमरुषी साठी जन्म सोसी साठी जन्म सोसी अमरुषी साठी जन्म सोसी निर्वाणिले किती दुष्ट निर्दाडिले तिरीक दुष्ट निर्दाडिले तिरीक धन्य तुझ कृपा सिंधू धन्य म्हणती तुझा कृपा सिंधू म्हणती धन्य तुझ कृपा सिंधू धन्य म्हणती तुझा कृपा सिंधू म्हणती आपुला तू बोल साच करी आपुला तो बोल साज करी आपुला तो बोल साज करी अंबऋषी साठी जन्म सोसी अमरुषी साठी जन्म सोसी साठी जन्म सोसी अमरुषी साठी जन्म सोसी निर्गाळले किती दुष्ट निर्दारिले किती दुष्ट निर्दारिले किती तुका म्हणे तुझा वर्णिती पुरा तुका म्हणे तुझा वर्णिती पुरा अंबऋषी साठी जन्म सोसी अंबऋषी साठी जन्म सोसी दुष्ट निर्दारिले किती धर्म रक्षावया अवतार घेसी 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 आपुल्या पाडीसी भक्त जना आपुल्या पाडीसी भक्त जना अंबरुषी झाले जन्म सोसी अंबरुषी जन्म सोसी आपुल्या पाडीसी भक्त जना आपुल्या पाडीसी भक्त जना अंबरुषी साठी जन्म सोसिले अंबरुषी साठी जन्म सोसिले दृष्ट निर्दळीले
दृष्ट निर्धारिले कीते दृष्ट निर्धारिले कीते अंबरुषे जाते जन्म सोसिये अंबरुषे जन्म दृष्ट निर्दाडिले किती दृष्ट निर्दाडिले किती दृष्ट निर्धारिले किती दृष्ट निर्धारिले किती अंबरुषे
झाला चालू टाळी वाजवा टाळी वाजवा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की आदिशक्ती मुक्ताबाई सद्गुरु गजानन महाराज की सद्गुरु जोग महाराज की संत साईनाथ महाराज छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की धर्म रक्षावयासाठी अवतार घेसी धर्म रक्षावयासाठी अवतार घेसी किंवा धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाडीसी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोसियेल दुष्टने दाडिले किती एक थोडा जाड आवाज करा गिन धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी अमऋषीसाठी जन्म सोसियेले दुष्ट निर्दाळिले किती एक तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू किंवा होय नारायणे दया सिंधू अंबऋषीसाठी जन्म सोसियेले दुष्ट निर्दाळिले किती एक विठ्ठल विठ्ठल योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं मॉनिटर खोला ना हो दादा तुम्ही मॉनिटर खोला ना किती वेळा सांगून झालं असेल राव तुम्हाला पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विवेकाने जाने सुघटित समाज विलाशी भागवत तरु तया ज्ञानेशात विमलमती निबंधन करू ओम नमो ज्ञानेश्वर 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह नादलो करुणा करा करुणा करुणा करा दयाळा पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर
पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरान्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः लोक मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं नमामि जोगं शिरसा गुरुंदं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोसियेले दुष्ट निर्दाळीले किती एक प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग यच्चावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांच्या सर्व प्राणीमात्रांच्या सर्व भूतमात्रांच्या विशेषतः अखिल मानव जातीच्या श्रेय प्रेयस अभ्युदयासाठी केवळ परोपकारार्थ आपले जीवन चंदनासम झिजवून आपले अवतार सार असलेले वेदांनाही आराध्य अशी शब्द सुमने गाथ्याच्या रूपाने आपल्या सुपूर्द करून वैकुंठादिवास पत्करणारे विश्वचिंतामणी परम नामधारक भक्तीचे मुकुटमणी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे किंबहुना महाराष्ट्राचं भूषण असणारे देहुनिवासी जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अतिशय उत्कृष्ट अत्यंत साधा सरळ सोपा असा असून या अभंगातून श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्याच्या अवताराचं कारण सांगून भगवान परमात्मा किती कृपावंत करुणावंत आणि दयावंत आहे ते सांगतात. विठ्ठल मंदिरातली मंडळी बोलू नका, बाहेर कीर्तन चालू आहे याचं भान ठेवा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं या न्यायाने. आता एकच चालू आहे माईक, आता मी एक अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं या न्यायाने. गेले अनेक वर्षापासून बस असंच राहू द्या, यात बदल नका करू फक्त की मग कमावली तुम्ही. गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी चालू असणारा हा 3 दिवसीय सप्ताह याही वर्षी मोठ्या थाटामाटात उत्साहात आणि आनंदात सुरुवात झालेला आहे. कालपासून आजचा दुसरा दिवस आहे आणि उद्या महाप्रसादाचा दिवस आहे, काल्याचा दिवस आहे. आपण या ठिकाणी उमरेड सारख्या या सिटीमध्ये आपल्या या कॉलनीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं हे नियोजन करीत आहात. किती वर्ष झाले तुमच्या या कार्यक्रमाला? 13 झाले. वा, माणसं बोलत नाहीत का तुमच्याकडे? बरं, काही हरकत नाही, लेडीज फर्स्ट. धन्यवाद ताई. 50 किती 13 ना? 13 वर्ष झाले आपण या ठिकाणी सप्ताह करतोय. 12 वर्षाचं एक तप असते. 12 वर्ष होऊन गेले, एक तप झालं. आता कॅल्क्युलेशन सप्ताह झाल्यावर जसं वर्गणीचं करतो, किती जमा झाले, किती खर्च झाला, किती उरले, किती कमी पडले, तसं कॅल्क्युलेशन 12 वर्षाचं एकदा करा. या 12 वर्षात एवढा खर्च करून आणि एवढी खटाटोप करून काय कमवलं आणि काय गमवलं? विठ्ठल विठ्ठल. तुम्ही कराल तेव्हा कराल कॅल्क्युलेशन, पण तुमच्या इथे जरी पहिल्यांदा आलो तरी तुमच्या 12 वर्षाच्या तपाचं फळ सांगतो तुम्हाला. तुम्ही 12 वर्ष जे तप केलंय ना, त्याचं फार मोठं फळ दिसलंय तुम्हाला. माणसं जरी उभे असले चपला घालून, तरी तुमच्या गावातले लहान लहान हे उद्याचे भविष्य कीर्तनात सगळ्यात पुढे बसलेले आहे ना, हे तुमच्या परमार्थाचं सर्वात मोठं फळ आहे. लक्षात ठेवा, तुम्ही 12 वर्ष केलेल्या तपाचं फळ आहे. हे जे लेकरं बसलेत ना कीर्तनामध्ये, हे फळ आहे तुमच्या या सप्ताहाचं. म्हणून अतिशय आनंदाची गोष्ट आहे महाराज की आपण या ठिकाणी सप्ताह करीत आहात. 1 तास तर काढतोच मी.
इलाज नाही त्याला, लांबून आलो. कीर्तनासाठी सगळं अनुकूल लागतं, एवढं सोपं नाही ते. 90 किलोमीटर पायी चालणे आणि 1 तास बोलणे याला एनर्जी सारखी लागते. हे इतकं सोपं नाही. कीर्तनकाराचे पांढरे कपडे दिसतात फक्त. सकाळी 9 वाजता बसमध्ये बसलोय मी, 7 वाजता नागपुरात उतरलोय एकाच बसमध्ये. आणि प्रवास काय असतो हे फक्त प्रवाशालाच माहीत आहे. सगळं अनुकूलच पाहिजे. विठाला विठाला. अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी. आपण सर्व मंडळी भाविक आहात, श्रद्धाळू आहात. भगवान परमात्म्यावरती आपली श्रद्धा आहे, आपला विश्वास आहे. साईनाथांचा हा पुण्यपावन दरबार आहे. आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहात. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. कीर्तनासाठी सर्व टाळकरी मंडळी अतिशय उत्कृष्ट तुम्हाला लाभले. तरुण टाळकरी सगळे या ठिकाणी उभे आहेत. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. नाहीतर या रामनवमीच्या पिरियडमध्ये टाळकरी सापडणं मुश्किल आहे. कदाचित कीर्तनकार सापडतील आजच्या काळात. दगड उचलला की कीर्तनकार सापडतो, पण टाळकरी नाही लवकर सापडत. पण ते आमच्या दामू महाराजांची कसरत आहे. त्यांच्या एका आवाजावर ही सगळी मंडळी धावत येतात आणि ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनासाठी श्री हरिभक्तीपरायण दामू महाराजच आहेत, ज्यांनी मला तुमच्या माध्यमातून इथे येण्यासाठी आमंत्रित केलं आणि या ठिकाणी येण्याचा योग मला प्राप्त झाला. मी नेहमी सांगत असतो, दामू महाराज म्हणजे तुमच्या उंबरेटच्या परमार्थातला प्राण आहे असं म्हणायला हरकत नाही महाराज. अतिशय म्हणजे स्तुती विनाकारण करत नाही, पण मी बघतो त्यांना. तुमच्या जिल्ह्यात माझे भरपूर कीर्तन असतात. कुठेही कीर्तन असो ते त्या सप्ताहाला भेट देतातच. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही. अंतःकरणामध्ये निस्वार्थ भावनेने त्या सप्ताहाला भेट देणे, त्या सप्ताहाला सहकार्य करणे होईल तेवढं असं चांगल्या प्रकारचं सहकार्य ते सप्ताहाकरता परमार्थाकरता करीत असतात. श्री हरिभक्तीपरायण दाऊ महाराज आहेत. श्री हरिभक्तीपरायण उज्ज्वल महाराज आहेत. अतिशय गोड या ठिकाणी गायन करतात. श्री हरिभक्तीपरायण अक्षय महाराज या ठिकाणी आहेत. माऊली आहेत. रंजन महाराज आहेत. आणि सर्व हे टाळकरी आहेत. अतिशय उत्कृष्ट मंडळी आहे. विनेकरी आहेत. मृदंगवादक कृष्णा महाराज. वा, दिवस रामाचा वाजवायला कृष्ण आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं आणि गोड वादन या ठिकाणी करतात. मला या ठिकाणी वेळेवर ज्यांनी पोहोचवलं, आपल्या जिल्ह्यात कुठेही कीर्तन असलं तरी त्या गावाला मला पोहोचवण्याचं काम जे करतात ते आमचे परमेश्वर भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. शूटिंगवाले आहेत. चांगला फोटो काढ फक्त. तुझ्या कॅमेऱ्यात सिस्टीम आहे काय? आमच्याकडे असे कॅमेरे आहेत, काळा माणूस गोरा दिसतो. आणि आपण सर्व श्रोते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. अधिक वेळ घेणार नाही, वेळेच्या पुढे जाणार नाही, तुम्हाला घड्याळ पाहायचा चान्स देणार नाही. आणि जास्त वेळ घेण्यासारखं काही नाही, पण तुम्ही वेळेच्या आधी घड्याळात पाहायला लागले तर त्याला इलाज नाही. संकल्पित वेळेत सेवा आटोपतो. जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग सेवेकरता निवडला. या अभंगातून श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्याच्या अवताराचं कारण सांगतात. भगवान परमात्म्याच्या अवताराचं पहा. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. रामनवमीचा दिवस आहे. आजचा दिवस हिंदू धर्माकरता अतिशय महत्त्वाचा आहे. या जगाला मर्यादा ज्यांनी शिकवली ना, त्या श्रीराम प्रभूंचा दिवस आजचा आहे. या जगाला मर्यादा शिकवण्याकरता ज्या देवाने जन्म घेतलाय हा रामप्रभूंचा आपण अवतार म्हणत असलो तरी जन्माला आहे ना. आईच्या कुशीतून ते जन्माला आलेत, आईच्या गर्भातून जन्माला आले. बाकीच्या अवतारांचं प्राकट्यीकरण तेवढ्या प्रसंगाकरता आहे, पण श्रीरामप्रभूंचा अवतार जो भगवान परमात्म्याने घेतलाय म्हणून श्रीरामप्रभूंच्या अवताराला पूर्ण अवतार म्हटलेला आहे. आणि भगवान श्रीकृष्णाच्या अवताराला परिपूर्णतम अवतार म्हटलेला आहे, नाही का? भगवान परमात्म्याचे अवतार भरपूर झाले, पण आईच्या उदरातून जन्म भगवान परमात्म्याने 2च अवतारात घेतला, राम आणि कृष्ण. म्हणून राम अवताराला पूर्ण अवतार म्हटलेला आहे, पूर्ण अवतार. पण श्रीकृष्णाच्या अवताराला परिपूर्णतम अवतार म्हटलेला आहे, कारण रामप्रभूंच्या अवतारामध्ये भगवान परमात्म्याला बंधन नव्हते. एक बाणी, एक पत्नी, एकच वचने, मर्यादा तंतोतंत पाळल्या गेली. पण भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये भगवान परमात्म्याने कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही, म्हणून परिपूर्णतम अवतार आहे. रामप्रभूंच्या जीवनामध्ये जे जे काही घडलं त्याच्या सगळं विपरीत श्रीकृष्ण अवतारामध्ये घडलेलं आहे. तुम्ही सुज्ञ मंडळी आहात, ऐका. श्री रामप्रभूंनी एकच हत्यार म्हणजे एकच शस्त्र वापर
वापरलं. एक बाणी, बाणाशिवाय दुसऱ्या हत्याराला शस्त्राला हात लावला नाही. लावला काय नाही. हा बाबा जे हातात येईल ते मारून फेकलो. भीष्माचार्यांच्या अंगावर तर रथाचं चाक घेऊन धावला हा बाबा महाभारताच्या युद्धामध्ये. रथाचं चाक दिसलं, घेतलं आणि धावलं. कधी सुदर्शन, कधी काय, जे हातात येईल ते मारून फेकलं महाराज. भगवान श्री राम प्रभू एक बाणी होते, एक पत्नी, एकच पत्नी व्रत धारण केलेलं होतं महाराज. लक्षात घ्या, जेव्हा यज्ञाला बसले तेव्हा सोन्याची सीता तयार केली, पण दुसरं लग्न केलं नाही. राजे होते, चक्रवर्ती सम्राट होते, दुसरं लग्न करू शकलं नसतं. आजच्या रामासारखे होते ते. आता राम किती चांगला असला तर पोरगी भेटत नाही, आजच्या काळात नाही भेटत. ते श्री राम प्रभू होते, त्रेतायुगातले राम प्रभू होते. हॅलो, परीक्षा आहे. श्री राम प्रभू होते, ते त्रेतायुगातले राम प्रभू होते. लक्षात घ्या, राम प्रभू कुणी दिली असती ना मुलगी, कुणी दिली असती मुलगी, पण श्रीराम प्रभूंनी दुसरा विवाह केला नाही. सीता सोन्याची बनवली, पण सीतेशिवाय दुसऱ्या स्त्रीचा विचारही मनामध्ये पत्नी म्हणून केला नाही महाराज. एक पत्नी, एक पत्नी, हे अत्यंत महत्वाचं आहे. अभंग नाही सुटला तरी चालते, पण आजच्या कीर्तनामध्ये थोडासा राम जरी कळाला तरी महत्वाचा आहे. कारण आजच्या काळामध्ये राम कळणं गरजेचं आहे. राम प्रभूंचं मंदिर बांधून फक्त होणार नाही आपलं, राम कळणं अत्यंत गरजेचं आहे. कारण रावणांची संख्या वाढत चाललेली आहे, रामाची गरज आहे. ऐका, एक बाणी होते, एक पत्नी होते, एकच पत्नी जीवनामध्ये. आणि भगवान श्रीकृष्णाला 2800 पत्न्या होत्या. किती होत्या? 2800, 2800 किती होत्या? जाऊ का मी घरी? बोलत जा ना तुम्ही. किती होत्या? वर्ष 13 वर्ष झाले ना तुमच्या सप्ताहाला. भगवान श्रीकृष्णाला पत्न्या किती होत्या? म्हणजे 2800 मी म्हटलं, तुम्ही 2800 म्हणता. 16,108 पत्न्या भगवान श्रीकृष्णाला होत्या. 16,108 पत्न्या. राम प्रभूला एक पत्नी, 16,108 पत्न्या. भगवान श्रीकृष्णाने त्या 100 असुराला मारल्या आणि त्याच्या ताब्यात असणाऱ्या सगळ्या, माफ करा, भौमासुराला, आणि सगळ्या जेव्हा त्या स्त्रिया घेऊन आल्या भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दादाच्या जवळ गेले. बलराम दादाला सांगितलं, आशीर्वाद द्या बरं आम्हाला, मी अजून लग्न केलं. बलराम दादाने सांगितले, काही हरकत नाही, बोलो. बलराम दादा बसले होते खुर्चीवर, चष्मा लावून पेपर वाचत होते सकाळी सकाळी. आणि आले भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णाने पत्न्यांना सांगितलं होतं, दर्शन घ्यायचंय पण पंढरीच्या विठ्ठलासारखं, आणि तिथे बळवा म्हणून मी उभा राहतो. म्हणजे तुम्ही जास्त वेळ घ्यायचा नाही, आली की ढकलली पुढे, आली की ढकलली पुढे, असं दर्शन करायचंय बरं बलराम दादांचं. जास्त बोलायचं नाही, ते गरम डोक्याचे आहेत. आणि पहिली पत्नी आली, बलराम दादांनी तोंड भरून आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती. आता बलराम दादाला असं वाटलं, या पठ्ठ्याला पहिल्याच 8 बायका आहेत, अष्टनायिका आहेत. आता लग्न केलं म्हणतोय, 2 असतील, 3 असतील, 4 असतील, 10 असतील, आणखी काय असणार आहे. पहिली पत्नी आली, पाया पडली, बलराम दादांनी तोंड भरून आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. दुसरी आली, पाया पडली, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. तिसरी आली, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. चौथी आली, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. 10-12 झाल्या, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आणि भगवान श्रीकृष्णाकडे चष्म्याच्या काचाच्या वरून पाहिलं बलराम दादांनी, अजून किती आहे. भगवान श्रीकृष्णांनी आकडाने सांगितलं, असं केलं, फक्त अजून आहेत, तुम्ही फक्त धैर्य ठेवा टिकवून तुमचं. अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. 100-150 झाल्या. कृष्णाकडे डोळे वटारून बघितलं, कृष्णा हे काय आहे, किती आहे, अजून बाकी आहेत. अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. असं करता 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 200 पत्न्यांचा आशीर्वाद घेऊन झालं. आणि नंतर मंत्र थोडासा शॉर्टकट मध्ये आला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती, अष्टपुत्र सौभाग्यवती भव गायब झालं.
अष्टपुत्र 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 250-300 वर आकडा आला तेव्हा अष्टपू करायला लागले आणि घामाघूम झाले. आणि बलराम दामदानी सांगितलं किती आहे रे आकडा सांग. म्हटले 16,100. बलराम दादा ताड दिवशी उठून उभे राहिले. म्हटले ह्या आपल्याकडून दम मारणार नाही. एवढा वेळ एवढ्या वेळ तर कीर्तनात बसत नाही मी. कीर्तनातून उठून जातो. कीर्तन जर 1.5 तासाच्या वर लांबलं तर हे असं एक एवढ्या पत्न्यांना तुझ्या आशीर्वाद द्यायचा जमणार नाही. मी बिल्डिंगवर उभा राहतो गच्चीवर. सगळ्यांना मैदानात उभ्या कर. सगळ्यांना सार्वजनिक नमस्कार करायला सांग. आणि सर्वांना सार्वजनिक आशीर्वाद देतो महाराज. मुद्दा संपला माझा. 16,108 पत्न्या पण श्रीराम प्रभूंना एक पत्नी सीता मातेशिवाय. अरे 6 महिने रावणाच्या ताब्यात असणारी सीता मातेसाठी भगवान श्रीराम प्रभूंनी काय केलं नाही. काय केलं नाही. देव होते पण मैत्री वानरांशी केली. याला पत्नीवर असणारं प्रेम म्हणतात. पत्नीला नेकलेस आणून दिला म्हणजे पत्नीवरचं प्रेम सिद्ध होत नाही. पत्नीला मोठं फ्रीज आणून दिलं म्हणजे पत्नीवरचं प्रेम सिद्ध होत नसते. लक्षात ठेवा. भौगोलिक वस्तू प्राप्त करून प्रेम सिद्ध होत नसते कधीच. आणि असं जर झालं असतं तरी या जगामध्ये डिवॉर्स नावाचा प्रकार राहिलाच नसता. विठ्ठला विठ्ठला पाने का नाम नहीं, प्रेम देने का नाम है. प्रेम में समर्पण की भावना होनी चाहिए. जब प्रेम करते हैं हम तो प्रेमी के सुख की इच्छा की जाती है ना कि हमारे सुख की इच्छा की जाती है. प्रेमीच्या सुखाची इच्छा असते फक्त त्याला प्रेम म्हणतात. चला पुढे. माझा तो मुद्दा नाही. एक बाणी एक पत्नी आणि एक वचनी होते. श्रीराम प्रभू जे जीवनामध्ये एकदा बोलले ते बोलले. जीवनामध्ये परत कधी आणि खोटं बोलले नाही महाराज. जीवनामध्ये श्रीराम प्रभू कधी खोटं बोलले नाही. एक वचनी जे बोलले ते बोलले महाराज. जे बोलले ते बोलले बस. भगवान श्रीकृष्ण खोटं बोलले. खोटे बोलले मैया मोरी मैं नहीं माखन खाऊं रे मैया मोरी मैं नहीं माखन खाऊं. खाल्ली का रे माती खाल्ली का लोणी खाल्लं काय. मैया मोरी मैं नहीं मॉनिटर खोलाव दादा. मैं नहीं माखन खायो. खरं नाही बोलले महाराज. खोटं बोलले. आई ग आई नाही खादली म्या माती. आई ग आई नाही खादली म्या माती. बळीराम दादा खोटा बोलितो खोटा बोलितो बळीराम दादा. हा खोटा बोलत होता पण बलराम दादा खोटं बोलतोय म्हटले. बलराम दादा खोटं बोलतोय म्हणून भगवान श्रीकृष्ण एका वाक्यावर ठाम राहिले नाही. स्वतःही खोटं बोलले आणि दुसऱ्यालाही खोटं बोलायला लावले. हा फरक आहे. आणि बाकीचा फरक तुम्हाला माहीतच आहे. हे दुपारी 12 वाजता ते रात्री 12 वाजता हे राजवाड्यात, ते तुरुंगामध्ये, ते भर उन्हाळ्यात, ते भर पावसाळ्यात, हे दिवसा ते रात्री. हे जन्माला आले तेव्हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला अयोध्येमध्ये. आणि हे जेव्हा जन्माला आले ना तेव्हा स्वतःच्या आई वडिलांनाही आनंद व्यक्त करता आला आणि तोही दाबून ठेवावा लागला. सगळं विपरीत आहे. म्हणून लक्षात ठेवा. राम अगर चाहता है तो आ राम की तरफ और आकर्षण अगर चाहता है तो आ कृष्ण की तरफ. राम आणि कृष्ण हिंदू धर्माचे प्राण आहेत. लक्षात ठेवा. जो हिंदू धर्मामध्ये जन्माला आला त्यांनी राम आणि कृष्ण याला ओळखण्याची गरज आहे. पण दुर्भाग्य हिंदू धर्माचं हे आहे की आम्ही एवढं मोठं 492 वर्षानंतर एवढं राम प्रभूंचं मंदिर बांधण्याचं सौभाग्य तुम्हा आम्हाला प्राप्त झालंय पण तुम्हा आम्हाला राम कळला नाही. लक्षात ठेवा. तुमच्या आमच्यातला रावण अजून जळालाच नाही. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रावणाला जाळणं सुरू आहे पण रावण संपला नाही. रावण संपला असता तर या देशामध्ये 2 वर्षाच्या लेकीवर बलात्कार झाला नसता. रावण जर संपला असता तर या देशातल्या तरुण स्त्रिया, तरुण मुली पळून गेल्या नसत्या. दिल्लीतला आकडा बघा तुम्ही अपहरणाचा काय आहे. तुमच्या छातीमध्ये धडकी भरेल. इतक्या मुली पळून नेण्यात येत आहेत महाराज. रावण संपले नाही. कारण रावण व्यक्ती नाही, रावण प्रवृत्ती आहे. आणि रावण नावाची प्रवृत्ती नष्ट करण्याकरता साक्षात फिजिकली राम आवश्यक तर आहेच पण त्याच्यापेक्षा रामाचं नाव अतिशय महत्वाचं आहे. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत रामाचं प्राकट्यीकरण म्हणजेच भगवान श्री रामप्रभूंच्या नामाचं प्राकट्यीकरण होत नाही तोपर्यंत अंतःकरणातला षडविकार रूपी रावण कधीच मरणार नाही. लक्षात ठेवा. भयंकर आहे. म्हणून रामाला जन्म देण्याकरता अंतःकरणामध्ये नामस्मरणाची नितांत गरज आहे.
अत्यंत गरजेचं आहे, लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचं आहे. आज रामनवमीचा दिवस आहे. नवमी तिथी ही स्थिर आहे, स्थिर आहे. ते तुमच्या सगळं पाठ आहे. 9/1 9/18 ढोक बाबा तुमच्या जिल्ह्यातले हे नेहमी सांगत असतात, ते तुमचं पाठ आहे. मी सांगून वेळ घेणार नाही. 9चा आकडा स्थिर आहे, बरोबर आहे ना? 9चा आकडा स्थिर आहे बा, लक्षात ठेवा. म्हणून नवमी तिथीला श्रीराम प्रभू अवताराला आले, राम प्रभू अवताराला आले आणि तुम्हा आम्हाला मर्यादा शिकवली. आता भगवान परमात्माचं असं आहे, भगवान लक्षपूर्वक आहे का बरं, मी वेळेत सोडणार आहे. वेळेत कीर्तन सोडतो तुम्हाला, बिलकुल 11:15च्या पुढे मी 1 मिनिट जाणार नाही. फक्त लक्षपूर्वक आहे काय, कारण मला रात्रीचा प्रवास करून जायचं आहे. मी अधिक वेळ घेणार नाही. संकल्पित वेळेत आटोपतो. तुम्ही फक्त शांत बसा, स्थिर बसा, मनापासून श्रवण करा. कारण कीर्तन हे टाइमपासाचं साधन नाही, कीर्तन उद्धाराचं साधन आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. मी राम सांगतोय तुम्हाला. देवाला आणावं लागतं. संत स्वतःहून येतात आणि जीवाला यावं लागतं. बरोबर ऐका, जीवाला यावं लागतं. आपण ठरवलं तरी सुद्धा आपण जन्माला येणं टाळू शकत नाही. तुम्हा आम्हाला जन्माला यावंच लागतं. कीर्तन संपल्यावर जर तुमच्यापैकी कोणी ठरवलं की पुढचा जन्म घ्यायचाच नाही गड्या, आपल्याला आता संपवायचं हा विषय कट करायचा, जन्म मरणाची फाईल बंद करायची, आता आपल्याला जन्माला यायचं नाही, असं समजा तुम्ही ठरवलं मीटिंग घेऊन, शक्य आहे का ते? आहे का शक्य? नाही. कोणता जन्म घ्यायचा हेही आपल्या हातात नाही, आणि जन्माला यायचं का नाही यायचं हेही आपल्या हातात नाही. आणि कुणाच्या घरी जन्माला यायचं, कुठे जन्माला यायचं, अमेरिकेत की पाकिस्तानात, काही इराणमध्ये जन्माला येऊ शकतात, काय सांगता येते, काही इस्रायलमध्ये जन्माला येऊ शकतात. म्हणजे येऊ नये आता सध्याच्या काळात कोणी, पण येऊ शकतात. ते आपल्या हातात नाही, ते आपल्या हातात नाही. भारतामध्ये जन्माला आलो हेच भगवान परमात्म्याचे आभार माना. भाग्यवान आहात तुम्ही, भाग्यवान आहे हे लेकरं. भारतासारख्या भूमीमध्ये जन्माला आलोय आपण. मी नेहमी सांगत असतो रोज कीर्तनात, माझं आवडतं पद आहे, या देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे शब्द आहेत. मी काही कोणत्या पक्षाचा नाही बरं, पण ते शब्द फार मला आवडतात. ये वंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है, इसकी नदी नदी गंगा है, इसका कंकड़ कंकड़ शंकर है. हम जिएंगे तो भारत के लिए, हम मरेंगे तो भारत के लिए, मरने के बाद भी गंगा में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय. आपण त्या देशामध्ये जन्माला आलो महाराज. देश में गंगा बहती है, हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. म्हणून आपण भारतासारख्या भूमीमध्ये जन्माला आलो, हे तुमचं आमचं भाग्य आहे. पण भारतात जन्माला आलो याचं महत्त्व नाही महाराज आपल्याला. चला पुढे. आपल्याला जन्माला यावंच लागतं, कारण पाप कर्म आणि वासना आहे. पाप शिल्लक राहिलं की शांत बसा, बरं, स्थिर बसा, एकदम स्थिर बसा, शांत बसा. हे लेकरं पहा बरं कसे शांत बसले समोरचे. मला दामू महाराजांनी सांगितलं होतं कीर्तनाच्या अगोदर, म्हटले महाराज इथले लहान मुली शेवटपर्यंत कीर्तनातून उठत नाही. मला खोटं वाटलं ते. असे बसतात म्हटले, शांत, मांडी मोडत नाहीत आणि बिलकुल शांत बसतात. ती पहा बरं आमची ताई मीराबाई झोपली बिचारी, बस झोप झोप झोप. मी नेहमी सांगत असतो लेकरांना घरी झोपवल्यापेक्षा इथं आणून झोपू आपण. इथं आणा, इथं झोपले तरी चालतील. एखादं वाक्य कानावर पडेल, हृदयात घुसेल, चिपकून बसेल हृदयाला, आणि जीवनाच्या कुठल्या तरी टर्निंग पॉईंटला उपयोगायला येईल. कारण कीर्तनात या घोंगड्यावरून दिलेली शिवी सुद्धा वायाला जात नाही. कारण इथून फक्त आणि फक्त धर्माच्या आणि समाजाच्या उपयोगाचं फायद्याचं बोलल्या जाते, लक्षात ठेवा. म्हणून फार शहाणे आहे तुमचे गावातले लेकर. वा, टाळ्या वाजवा यांच्याकरता जरा जोरदार. ऐका पुढे, ऐका आता. आपल्याला जन्माला यावंच लागतं, कारण पाप कर्म आणि वासना ह्या 3 गोष्टीमुळे जन्माला. कारण पाप कर्म आणि वासना आहे, याचं विश्लेषण करायला माझ्याकडे तेवढा वेळ नाही. पण पाप शिल्लक राहिलं की जन्माला यावं लागतं, वासना शिल्लक राहिली की जन्माला यावं लागतं, आणि कर्म शिल्लक राहिलं की भोगण्याकरता यावं लागतं. श्री रामप्रभूंचंही तेच झालं. रामप्रभूंच्या अवताराची 4-5 कारणं जी सांगितली ना, रामप्रभूंनी केलेलं जे कर्म आहे त्या कर्मानुसार त्यांना आणि जीवनामध्ये भोगावं लागलं, लक्षात ठेवा. माता जानकी आणि रामप्रभूंचा जो वियोग झाला त्याला ही कारणं आहेत. रामप्रभूंना अवतार घ्यावा लागला, याला ही कारणं आहेत, कर्म, लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला जन्माला यावंच लागतं. संत स्वतःहून येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी आलो म्हणतात. संत येतात, संत स्वतंत्र आहेत, लक्षात ठेवा. संत पराधीन नाही. आणि पुढे बाळा खाली बस, खाली बस.
बसवा त्याला खाली, बसवा त्यांना खाली, बस रे खाली बस. आणि पुढे ऐका, जीवाचं सांगितलं, संतांचं सांगितलं, आता देवाचं सांगतो. ऐकताय ना? ऐका. देवाला आणावं लागतं, आणि याला रूपा बळे आणि करुणी खडे हरिदास. देवाला भक्त जेव्हा आळवतात तेव्हा देव येतो. देव स्वतःहून नाही येत. या पृथ्वीवर रावणासारखे दैत्य मातले, पापी जे अभक्त दैत्य ते मातले, धरणीशी झाले ओझे त्यांचे. रावणासारखे दैत्य अतिशय उन्मत्त झाले, इतके उन्मत्त झाले, साधू सज्जनांचा छळ व्हायला लागला, गायची कत्तल व्हायला लागली, यज्ञ आगादी क्रिया बंद पडल्या. आणि या पृथ्वीला भार कशाचा होत असतो माहिती आहे? पापी माणसांचा, पापी लोकांचा भार होतो भूमीला. म्हणून ती भूमी सर्व देवांसहित भगवान परमात्म्याला शरण गेली, ब्रह्मदेवाला शरण गेली. ब्रह्मदेवाला सांगितलं की मला या दुर्जनांचा भार असह्य होतोय, आता काहीतरी करा. ब्रह्मदेवाने सांगितलं आपल्याकडे ते डिपार्टमेंट नाही, आपल्याकडे ओनली ऑन फक्त जन्माला घालणे हेच. मग भगवान शंकराकडे गेले. भगवान शंकराला सांगितलं की देवा हा भार असह्य होतोय. भगवान शंकराकडे जातात. भोलेनाथ तुम्हारी जय हो, जय हो, जय हो, जय हो. उमापति कैलाशपति भोले बाबा की जय हो. भोलेनाथ तुम्हारी जय हो, जय हो, जय हो, जय हो. उमापति कैलाशपति भोले बाबा की जय हो. भोले बाबाची प्रार्थना केली. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. भोले बाबा बम भोले टेकडी वाले. कैलाश के राजा. अरे कीर्तन चालू है, ताल बजाने आला. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही गेले तिकडे टेकडीच्या खाली. बोले बाबा हा पृथ्वी मला भार असह्य होतोय, चांगले ठेवा आणि वाईट मारा. भगवान शंकरांनी सांगितलं नाही, आपल्याला फक्त डायरेक्ट मिसाईल टाकता येते, मग कोणी मरो. म्हणजे आपल्याच वार्डातले रस्ते करायचे आणि दुसऱ्या वार्डात गटारी झाल्या तरी चालते, हा भेदभाव आपल्याला येत नाही. मग याच्याकरता भगवान विष्णू, त्यांना ते राजकारण नव्हतं. भगवान विष्णूकडे सगळे देव आणि पृथ्वी शरण गेली. ऐकाय ना? ऐका. रामप्रभूंच्या जन्माचा दिवस आहे आजचा, अवताराचा दिवस आहे आजचा, म्हणून सांगतोय. भगवान परमात्म्याला शरण गेले. भगवान परमात्मा शेषावर शयन करत होते. सर्व देव त्या ठिकाणी गेले. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. भगवान श्री हरी विष्णूकडे जातात आणि भगवान श्री हरी विष्णूची तो भार मला असह्य होतो आहे पृथ्वीने सांगितलं. त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं चिंता नसावी, आम्ही लवकरच अवतार आले हो. आणि भगवान परमात्म्याने सगळ्या देवांना सुद्धा सांगितलं तुम्हालाही अवतार घ्यावं लागेल, तुम्ही वानर व्हा, तुम्ही सुग्रीव व्हा, तुम्ही अंगद व्हा. तुम्ही भगवान परमात्म्याने सगळ्यांना व्यवस्थित कामं वाटून दिले. आणि भगवान श्री शिवजी म्हटले मला सुद्धा देवा वानरच व्हायचंय. मग ठीक आहे, तुम्ही मोठं वानर व्हा, तुम्ही हनुमंतराय व्हा. म्हणून अशा प्रकारे नियोजन भगवान परमात्म्याने केलं. आणि भगवान परमात्मा आता पृथ्वीवरती अवताराला येणार आहेत. त्रेतायुगामध्ये सूर्यवंशामध्ये रघुवंशामध्ये दशरथ नावाचा जो राजा होता. दशरथ कुणाला म्हणतात? 10 इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत त्याला दशरथ म्हणतात. आणि कौसल्या कुशलजीची बुद्धी आहे. राव विठ्ठल विठ्ठल जिची बुद्धी कुशल आहे तिला म्हणतात कौशल्या. आणि 10 इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहे त्याला म्हणतात दशरथ. 10 इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहे, 10चे 10 इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहे त्याला दशरथ असं म्हणतात. ज्याला आपल्या घरी राम जन्माला यावा असं वाटत असेल, ज्याला आपल्या घरी राम जन्माला यावं असं वाटत असेल त्याने दशरथ झालं पाहिजे. 10 इंद्रिय ताब्यात ठेवली पाहिजे.
विठ्ठल 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 आपलं असं आहे, इंद्रिय आपल्या ताब्यात नाहीत, आपण इंद्रियाच्या ताब्यात आहे. आपल्याला रामनवमीच्या दिवशी सुद्धा कचोरी खावीशी वाटते आणि समोसा खावासा वाटतो. यातले 90% लोकांनी आज जेवण केलं. विठ्ठल विठ्ठल चालत नाही, सपशेल चालत नाही. जो हिंदू म्हणून जन्माला आला त्याने 12 महिन्याच्या 24 एकादशा आणि 5 एक्स्ट्रा उपवास जे सांगितले, महाशिवरात्री, रामनवमी, कृष्णाष्टमी, वामन जयंती, नृसिंह जयंती, 24 आणि 5 29 उपवास, 29 हे केलेच पाहिजे जो हिंदू म्हणून जन्माला आला त्याने. एकादशी सारखा रामनवमीचा उपवास करावा लागतो. रामनवमीच्या दिवशी पंगत चालत नाही, जरी तुमच्या इथं झाली असली तरी पण चालत नाही. रामनवमीचा उपवास एकादशी सारखा करावा लागतो. असो, तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य आहे, पण इंद्रिय आपल्या ताब्यात पाहिजे. म्हणून 10 इंद्रिय ज्यांनी आपल्या ताब्यात ठेवली त्याला दशरथ असं म्हणतात. जिची बुद्धी कुशल आहे परमार्थाच्या बाबतीमध्ये तिला कौशल्य म्हणतात. आणि यांच्या पोटी भगवान श्रीराम प्रभू जन्म घेतात, अवताराला येतात. राम प्रभू अवताराला येतात यांच्या पोटी. आणि म्हणून बाळा बंदच करते व्हिडिओ, ते कसं तरी मला काढायचं अर्धा घंटा, काही एवढं विशेष नाही ते. विठ्ठल विठ्ठल म्हणून लक्षात घ्या, राम प्रभू अवताराला येतात अयोध्या नगरीमध्ये. जिथला एकही माणूस पापी नाही तिला अयोध्या असं म्हणतात. बरोबर, श्रीराम प्रभू अयोध्या नगरीमध्ये अवताराला येतात आणि अवताराला भगवान श्रीराम प्रभू आल्यानंतर या जगाला पुढे ते मर्यादा शिकवतात. लक्षात ठेवा, भगवान परमात्मा अवताराला आले कशासाठी येतात. भगवान परमात्मा गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलंय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, अधर्म आपली मान वर काढतो, साधू सज्जनांचा छळ होतो, गायीची गत्तल होते, त्यावेळेस भगवान परमात्मा या पृथ्वीवरती अवताराला येत असतो. भगवान परमात्मा या पृथ्वीवरती अवताराला आले. लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, अधर्म वाढतो ना, तो अधर्म माणसाच्या कंट्रोलच्या बाहेर जातो, तेव्हा अनंत कोटी ब्रह्मांड नायक ब्रह्मांडाचा चालक मालक भगवान परमात्मा अवताराला येतो. ते गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ते सांगतायत. धर्म रक्षा अवतार घेसी, धर्म रक्षा अवतार घेसी, धर्म रक्षा
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. धर्मरक्षणाकरता तू अवतार घेतो देवा. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्म्याला अवताराला यावं लागतं. ऐका, वेळ नाही आपल्याकडे जास्त. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी आली तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा धावून आले. धर्माचं रक्षण करण्याची गरज पडते. धर्माचं रक्षण करावं लागतं. धर्माचं रक्षण करावं लागतं. दुर्भाग्य तुमचं माझं आहे की आपण हिंदू म्हणून जन्माला आलो पण त्याची कदर नाही आपल्याला. अधिक बोलणार नाही, मला जास्त बोलता येणार नाही. सोशल मीडियाचा जमाना आहे, मी जास्त बोलणार नाही. समजणे आलो की इशारा काफी आहे. फक्त इतकंच सांगतो, आजचा हिंदू जागा झाला नाही तर पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, तुमच्या पुढच्या पिढीला ब्रह्मदेवाचा बाप सुद्धा वाचू शकणार नाही. इतके वाईट दिवस तुमच्या येण्याची शक्यता आहे, लक्षात ठेवा. धर्म संस्कार संस्कृतीच्या बाबतीमध्ये आपल्याला सावध व्हावं लागेल. धर्माचं रक्षण करावं लागतं. आणि दुसरे आपले शत्रू नाही. मी नेहमी सांगत असतो, आपणच आपले शत्रू आहे, आपण आपले वैरी आहे. कपाळाला टिळा लावायचा आपल्या पोरांनी सोडलं, आपल्याला शरम वाटत नाही त्याची. आपण मुलाला म्हणत नाही टिळा लावून नंतर घराच्या बाहेर पड, कारण आपणही फॅशनेबल झालो. काळाच्या ओघा माणसाने विज्ञानवादी असावं मान्य आहे मला, माणसाने एज्युकेटेड असावं मान्य आहे मला. पण एज्युकेशन म्हणजे काय, सायन्सचा आधार घेणं म्हणजे काय, कमी कपडे घालायला शिकलो आपण म्हणजे आपण फार मोठे शहाणे झालो, अशातला भाग कधीच नाही, लक्षात ठेवा. शिक्षणाला जर संस्कृतीचा गंध असेल ना तर ते शिक्षण शोभून दिसतं. मला सांगा, शिक्षण घेतलेल्या माणसाची समज जास्त पाहिजे की अशिक्षित माणसाची समज जास्त पाहिजे? जो माणूस एज्युकेटेड आहे त्याच्याकडे समजदारी जास्त पाहिजे की अनएज्युकेटेड माणसाकडे समजदारी जास्त पाहिजे? तुमचं काय मत आहे? जो माणूस सुशिक्षित आहे त्याच्याकडे समज जास्त पाहिजे, तो समजदार पाहिजे. मग मला सांगा, या देशामध्ये 20-25 वर्षापूर्वी वृद्धाश्रम जास्त होते की आता जास्त आहेत? आता जास्त आहेत. वृद्धाश्रमांमध्ये मायबापांची संख्या पूर्वी जास्त होती की आता आहे? आता आहे. आई वडिलांची सेवा आता जास्त केल्या जाते की पूर्वी जास्त केल्या जायची? पूर्वी केल्या जायची. आणि पूर्वीचे माणसं जास्त शिकलेले होते का आताचे शिकलेले? आताचे शिकलेले आहे. मग शिक्षण घेणाऱ्या माणसांमुळे वृद्धाश्रमांमध्ये संख्या वाढत असेल आणि जर अशिक्षित राहिल्याने जर आईवडिलांची सेवा केल्या जात असेल आणि ठणठणीत खाली राहत असते वृद्धाश्रम, तर आम्ही अशिक्षित बरे नव्हतो काय? म्हणजे अशिक्षित राहिलं पाहिजे तुम्ही, अशातला भाग नाही. मी 21व्या शतकातला कीर्तनकार आहे. मी तर नेहमी सांगत असतो, ही जी लेकरं बसली ना, मला जर कोणी विचारलं महाराज पहिल्यांदा कीर्तन की पहिल्यांदा शिक्षण, मी तर नेहमी सांगत असतो एज्युकेशन इज फर्स्ट. पहिल्यांदा शिक्षण. शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. पण 2 नंबरवर म्हणजे मी नेहमी सांगत असतो हे की तुमच्या मुलाच्या एका हातामध्ये कॉम्प्युटर असला पाहिजे, विज्ञानाची पुस्तकं असली पाहिजे, एका हातामध्ये लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईल काय असतील ते विज्ञानाची संसाधनं असली पाहिजे. पण तुमच्या मुलाच्या दुसऱ्या हातात माझ्या तुकोबऱ्यांचा गाथा, ज्ञानेश्वरी, गीता, भागवत, रामायणच असलं पाहिजे, तरच त्याला त्याच्या जीवनाचं संतुलन राखता येईल. लक्षात ठेवा. फक्त विज्ञान तुमच्या मुलाचं जीवन सुरक्षित आणि व्यवस्थित करू शकत नाही. लक्षात ठेवा. विज्ञानाने काय नाही दिलं तुम्हा आम्हाला? काय नाही दिलं? वॉशिंग मशीन आलं, सुख भेटलं काय तुम्हाला? वॉशिंग मशीन आल्यामुळे सुख भेटलंय? नाही भेटलं. मिक्सर आलं, पाटावर वंटा होता पहिल्यांदा, आता मिक्सर आलं, अगदी 30 सेकंदामध्ये तुमचा भाजीचा मसाला तयार होतो. तुम्हाला सुख मिळालं का? तुम्ही सुखी आहेत का? अर्ध डोकेदुखीचा त्रास संपलाय का तुमचा? चालूच आहे ना? चालूच आहे, चालूच आहे. विज्ञानाने अनेक संसाधनं दिली, विज्ञानाची संसाधनं घरी आली, तशी विज्ञानाची संसाधनं त्याच्याबरोबर अनेक रोगराई घेऊन आली. पहिले इतकी गुडघेदुखी होती काय? पहिले इतक्या बीप्या होत्या काय? पहिल्यांदा कुणाला एवढी शुगर होती काय? विज्ञानाने आम्हाला आराम दिलाय, तो आराम आमच्यासाठी हराम ठरलाय. लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. भयंकर चित्र आहे, भयंकर. पूर्वी काय खावं याची चिंता होती पूर्वीच्या लोकांना. आता खाल्लेलं पचेल कसं याच्याकरता सकाळी फिरावं लागतं उभ्या रोडने. ही जी धावपळ आहे ना सकाळी रोडने फिरणारी, व्यायाम केला पाहिजे, पण शरीर तंदुरुस्त राहिलं पाहिजे या भावनेपेक्षाही आहे ते निस्तरेल कसं, म्हणजे जे एक्स्ट्राचं जमा झालं ते निस्तरेल कसं याच्यासाठी पळणारे जास्त आहेत. भयंकर चित्र आहे महाराज. 21व्या शतकात जगणारे आपण, पण आपल्याला सुशिक्षित अडाणी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. विठाला विठाला. गुटख्याच्या पुडीवर लिहिलेलं असते की याने कॅन्सर होऊ शकतो.
सुशिक्षित माणसं वाचतात आणि खातात, तुम्ही त्यांना सुशिक्षित म्हणता काय? मग त्या शिक्षणाचा फायदा काय? माझा मुद्दा हा, एज्युकेटेड झालं पाहिजे, झालंच पाहिजे माणसाने, सुशिक्षित झालं पाहिजे. ज्यांच्याकडे 8-8, 10-10 डिग्र्या आहेत त्यांच्या खिशात नागपुरी खर्रा. मग ही गोष्ट वाईट आहे. जी गोष्ट वाईट आहे की चांगलं आहे, हे सुशिक्षित माणसाला अशिक्षित माणसापेक्षा लवकर कळायला पाहिजे की नाही? मग ही गोष्ट वाईट आहे, माझ्या हातात असणारा हा नागपुरी खर्रा हा माझ्या शरीरामध्ये कॅन्सर निर्माण करू शकतो हे माहित आहे, त्याचे साईड इफेक्ट माहित आहे सुशिक्षित माणसाला, पण तरी सुशिक्षित माणूस तो खर्रा खातो. मग याला तुम्ही सुशिक्षितपणा म्हणता? म्हणून मी बोलून गेलो, शालेय शिक्षणाने डिग्र्या प्राप्त केल्याने फक्त माणूस सुशिक्षित होतो अशातला भाग नाही, लक्षात ठेवा, अशातला भाग नाही. जगद्गुरु तुकोबाराय कोणत्या कॉलेजमध्ये गेले होते? संत ज्ञानेश्वर महाराज कोणत्या कॉलेजमध्ये गेले होते? कोणत्याच शाळेत आणि कॉलेजला न गेलेल्या वयाच्या 22व्या वर्षी माझ्या ज्ञानोबांनी 16व्या वर्षी माझ्या ज्ञानोबांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, वयाच्या 16व्या वर्षी एका या महाराष्ट्रातल्या तरुणांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आज कॉलेजला आहे. ओवीवर PhD केला जात आहे. काय ज्ञान असेल, एका ओवीवर PhD केला जाते. अशा 9035व्या ज्ञानोबांनी निर्माण केल्या. ज्ञानोबा कोणत्या कॉलेजमध्ये गेले होते? बल्बचं नाव काढलं आम्ही की कुणी शोध लावला की आपण म्हणतो थॉमस एडिसन. नाही, थॉमस एडिसननी निर्माण केला बल्ब, पण संकल्पना 750 वर्षापूर्वी माझे ज्ञानोबा म्हणतात, उदकाची नि आवेशे लखलखीत तेज दिसतया तेजा माझी असे सलील गाई. विमानाचा शोध माझ्या ज्ञानोबांनी लावला, पै अभ्यासाची नि बडे एकागंती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले की. विमानाचा शोध 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी ज्ञानोबांनी लावलेला आहे, पण विमान साकार करण्याचं श्रेय रायडी बंधूला जाऊ शकतं. साकार नाही केलं फक्त संतांनी. संकल्पना ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीमध्ये हजारो शोध आहेत ज्ञानेश्वरीमध्ये लावून ठेवलेले. म्हणून मी नेहमी सांगत असतो, जगाच्या पाठीवर वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथामध्ये हजारो शोध लावणारा जगाच्या पाठीवरचा सर्वात कमी वयाचा सायंटिस्ट म्हणजे अलंकापूरचा राजा विश्वमाऊली ज्ञानोबा आहेत. लक्षात ठेवा, ज्ञानोबा आहे. सामान्य वयाच्या 16व्या वर्षी हे ज्ञान आलं तरी कुठून? संस्कार अतिशय महत्वाचे आहेत. लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचे आहे. वयाच्या 16व्या वर्षी स्वतःचा अंगठा कापून रायरेश्वराच्या चरणावर हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणती डिग्री प्राप्त केली होती? पण 450 वर्षानंतर दाबा माझा आवाज वाढला, तुम्ही दाबा तो. महाराज 450 वर्षापूर्वी छत्रपतींनी केलेलं कार्य आजही तुमच्या माझ्या लक्षात आहे, आजही लक्षात आहे. माणूस डिग्रीनी मोठा होत नाही, डिग्री मिळू नये या मताचा मी मुळीच नाही, हे पक्क लक्षात ठेवा. पण डिग्रीने फक्त मनुष्य मोठा होत नाही, मनुष्य कर्माने मोठा होतो, कर्माने मोठा होतो. कर्म अतिशय महत्वाचा आहे. श्री राम प्रभू डिग्रीने मोठे झाले नाही. आज जी रामनवमी तुम्ही आपण 5,500 वर्षापेक्षाही जास्त नवे लाखो वर्ष झाले असतील कल्पांचा विचार जर केला तर, ती रामनवमी आजही आपण साजरी करतो. याचं कारण काय? श्रीराम प्रभूंकडे डिग्री होती म्हणून नाही, अयोध्येसारखी नगरी होती म्हणून नाही, सोन्याचा महाल होता म्हणून नाही, राम प्रभूकडे सत्ता होती म्हणून नाही, पराक्रमी होते, शूरवीर पराक्रमी होते म्हणून नाही. मग राम प्रभूंनी जीवनामध्ये केलेलं जे सत्कार्य आणि सत्कर्म होतं ना, त्या कर्माला हा सलाम आहे. लक्षात ठेवा, हजारो वर्षानंतर सुद्धा आपण रामनवमी साजरी करतो. प्रत्येक आई बापाची इच्छा असते, माझा मुलगा राम झाला पाहिजे, माझा मुलगा राम झाला पाहिजे. पण तू दशरथ हो ना, मग तुला दशरथ व्हावं लागेल ना. दुसऱ्याचा हरभरा उपटून आणतो. हा, लोक लय चॅप्टर आहेत. मी बरेचसे खेड्यातले लोक पाहिले, स्वतःच्या शेतातला तसाच ठेवतो, दुसऱ्याच्या शेतातला उपटून आणतो, खातो, भाजून. याच्याही शेतात ऊस, त्याच्याही शेतात ऊस, पण ऊस आणि शेजाऱ्याच्या शेतातला तोडून आणि खाईल, याच्या शेतातला तसाच ठेवतो. मग तू दशरथ हो पहिल्यांदा. तू एकादशीच्या दिवशी समोसे खात, तुझी जीभ नावाचं इंद्रिय ताब्यात नाही आहे. भयंकर आहे. चला, माझा मुद्दा हा होता, विज्ञान आणि संसाधनं दिली भरपूर आपल्याला, पण आपण सुखी नाही झालो. जग आपल्या हातात आलं हो मोबाईलच्या माध्यमातून. जग किती भाग्यवान आहे. हे पोरं कीर्तनात बसले. आमच्याकडचे पोरं या वयात नुसतं रीला बघतात, नुसतं स्टेटस रीला बघू द्या. आणि त्यात दोष आपला आहे, मायबापांचा दोष आहे.
पूर्वीची आई लहान लेकरू रडलं की त्याला उचलायची, मांडीवर घ्यायची, कडेवर घ्यायची, छातीला लावायची, दुग्धपान करायची त्याला. आणि ते जेव्हा आईच्या छातीला बिलगून दूध प्यायचं ना, तेव्हा आईच्या छातीतले ठोके त्याच्या कानातून त्याच्या हृदयात जायचे. आणि त्यामुळे आईच्या हृदयाचे ठोके त्याला शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात राहायचे. म्हणून तो आई वडिलांच्या कमरडात लाथा घालून त्यांना वृद्धाश्रमामध्ये पाठवत नव्हता. आता लेकरू रडलं की आई त्याला कडेवर घेत नाही, कारण तिला कामं महत्वाची आहे. ते त्याच्या हातात मोबाईल देते. मग ते आईपेक्षा मोबाईलवर प्रेम इतकं करतं की आई वडिलांना कळत नाही एवढं त्या लहान लहान मुलांना मोबाईल मधलं कळतं. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, अ मोबाईल फोन इज अ गुड सर्वंट बट अ डेंजरस मास्टर. मोबाईल जोपर्यंत आपला नोकर आहे तोपर्यंत ठीक आहे, पण मोबाईलला मालक बनू देऊ नका, नाहीतर जीवन धोक्यात येईल. आणि मोबाईल आपला मालक बनलेला आहे. सगळं जीवन मोबाईलवर अवलंबून आहे. सगळं जीवन मोबाईलवर अवलंबून आहे. विज्ञानाने सगळी संसाधनं दिली खरी, पण विज्ञानाने आपल्याला सुख नावाची वस्तू दिली नाही. म्हणून राम जन्माला येणं गरजेचं आहे. आणि राम जन्माला यावं असं वाटत असेल तर राम नाम अंतःकरणामध्ये घेतल्या गेलं पाहिजे. कारण राम येणं का गरजेचं आहे? राम जर जन्माला आले तर मग आपण म्हणू शकतो, झाले राम राज्य काय उने आम्हासे, धरणी धरी पिके गाई ओळल्या म्हशी. आले राम राज्य कधी? राम आल्यानंतर. म्हणून राम जन्माला येणं अत्यंत गरजेचं आहे. येतात राम कधी? धर्माला ग्लानी येते तेव्हा. धर्माचं रक्षण करण्याची गरज जेव्हा पडते तेव्हा राम प्रभू येतात. धर्माचं रक्षण करावं लागतंय. आपण धर्माचं रक्षण केलं पाहिजे. माझी वेळ संपत आलेली आहे. मी इथं बसलेल्या मायबापांना विनंती करतो, धर्म संस्कार संस्कृतीचं रक्षण करा. धर्म रक्षावया. जर देवाला अवतार घ्यावा लागतो तर आपण धर्माचं रक्षण करणं ही काळाची गरज आहे. बरं, येणारा काळ भयंकर असू शकतो तुमच्याकरता आणि माझ्याकरता. हिंदूंना एकच देश आहे, दुसरा देश नाही. सावध व्हा, इतकंच सांगतो. मुलाला टिळा लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडू देऊ नका ना. त्याला सकाळी सकाळी स्नान झालं की देवाच्या समोर बसवा. त्याला म्हण शुभम करोती म्हण, श्लोक म्हण, गीतेतले श्लोक म्हण. त्याला म्हणा ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाच. मी नेहमी सांगत असतो, पहा कीर्तनातून, इथं बसलेले सगळ्या माझ्या मातांना आवर्जून विनंती आहे माझी, तुम्ही फार लक्षपूर्वक ऐकताय मावल्या हो. माझं लक्ष आहे तुमच्याकडे. तुम्ही चित्त देऊन ऐकताय. ऐका, मी तुम्हाला सांगतो, काहीही खाऊन मुलाच्या बुद्धीचा विकास होत नसतो. डाबर च्यवनप्राश सोना चांदी खाऊन मुलाच्या बुद्धीचा विकास होणार नाही. अंधश्रद्धा आहे ती, अंधश्रद्धा आहे. बदाम खाऊन कुणाच्या बुद्धीचा विकास होत नसतो. नाही तर मुकेश अंबानीकडे काय कमी आहे? मुलाला खाऊ घातले असते ना बदाम. बदाम खाऊन बुद्धीचा विकास होतो. सरकारने रेशन कार्डावर धान्य कशाला दिलं असतं? बदामच वाटले असते. सगळे सायंटिस्ट झाले असते मग भारतात. सगळे वैज्ञानिक झाले असते, हुशार झाले असते सगळे. बदाम खाल्ल्याने काही बुद्धीचा विकास होतो तशातला भाग नाही. ज्ञानेश्वरीच्या 50 ते 100 ओव्या तुमच्या मुलाला रोज वाचायला सांगा. स्नान झालं की. चॅलेंज आहे वारकरी संप्रदायाचं. रोज ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या तुमच्या मुलाला वाचायला सांगा. तुमच्या मुलाच्या बुद्धीत प्रकाश जर नाही पडला ना तर वारकरी संप्रदायाला येऊन भेटा. हे चॅलेंज आहे वारकरी संप्रदायाचं. ज्ञानेश्वरी सामान्य समजू नका. एकतरी ओवी अनुभवावी नामदेवराय वेडे नव्हते. मी नेहमी सांगत असतो, मुलाला सांगा, म्हणा बंटी, म्हणजे मी बंटीच म्हणतो. मला कीर्तनात 2च नावं आठवतात, बंटी नाही तर बबली. आता काय करू? म्हणा बंटी, उद्यापासून ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या वाचत जा. तो म्हणेल मम्मी मी नाही वाचणार. त्याला धमकी द्या तुम्ही. म्हणा उद्यापासून ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या वाच, नाहीतर तुला जेवण मिळणार नाही. अशी धमकी द्या. अशी धमकी दिल्यावर बंट्या काय ओव्या वाचणार नाही. बंट्याचा कळलं तुम्हाला? आता हुशार आहे तुम्ही. हुशार आहे. सगळ्या माता मावल्या माझ्या बहिणी हुशार आहेत. बंट्या काय वाचणार नाही. बंट्याचा बाप ज्ञानेश्वरी हातात घेईल. कारण बंट्याचा बाप तुम्हाला विचारल्याशिवाय वर्गणी देत नाही. हा, तो पहिले घरी विचारतो किती देऊ. बंट्याची माय म्हणते मागच्याच वर्षीची शिल्लक आहे त्यांच्याकडे 37,000 जमा आहे अजून. एवढे कशाला देता? तुम्हाला तर काही कळतच नाही, तुम्हाला काही अक्कलच नाही. कमवणारा हा आणि वर्गणी आकडा सांगणारी बंट्याची माय. किती मोठे. चला, याला संसार म्हणतात. असो, पण चांगला. धर्म संस्कार संस्कृतीचं रक्षण करा इतकं सांगतो. भगवान परमात्म्याला धर्माचं रक्षण करण्याकरता यावं लागतं. धर्म रक्षावया अवतार घेसी.
अवतार घेतो भगवान परमात्मा धर्मरक्षणासाठी. आपुल्या पाळीसी भक्तजना आणि भगवान परमात्मा धर्माचं रक्षण करतो आणि आपल्या भक्तजनांचं पालनही करतो. आपणही धर्माचं रक्षण केलं पाहिजे. शिवचरित्र माझा आवडता विषय आहे पहा. मला नाही माहीत आज किती सांगता येईल, पण लक्षात ठेवा, मी नेहमी सांगत असतो. तुम्ही छावा पाहिलाय का? छावा चित्रपट. छावा चित्रपट तुम्ही पाहिलाय, तुम्हाला आता अधिक सांगण्याची गरज नाही. संभाजी राजांनी 40 दिवस हाल अपेष्टा सहन केल्या की नाही. ही चांबडी सोलली होती शरीराची. अरे सिनेमा पाहताना तुम्हाला माहित आहे हे कॅरेक्टर आहे फक्त, हा काही ओरिजिनल संभाजी राजा आहे काय? स्क्रीनवरचा नाही. पण तरी सुद्धा लहान लहान लेकरं रडले हो. व्हिडिओ आले व्हॉट्सअपवर, लहान लहान लेकरं रडले महाराज तो सीन पाहून. मग विचार करा तुम्ही, संभाजी राजांना दिलेले यातना आम्ही डोळ्यांनी स्क्रीनवर पाहिल्या सिनेमामध्ये काल्पनिक अशा, तरी आमच्या अंतःकरणामध्ये असं धस्स झालं. ज्या वेळेस संभाजी राजांना खरोखर त्या यातना दिल्या असतील त्यावेळेस काय झालं असेल हो. काय काय यातना असतील त्या. चांबडी पूर्ण सोलली होती की नाही. मिठाचं पाणी फेकावं, मिरची पावडरचं पाणी फेकावं, आणि एक चामडीच नाही शरीरावर त्यालाही काटे टोचावे. किती यातना द्या, किती यातना. आणि बांधलेले संभाजीराजे, साखळीने बांधलेले संभाजीराजे औरंगजेबाच्या समोर आहे. औरंगजेबाच्या समोर आहेत आणि औरंगजेब जेव्हा म्हणतो त्यांना की संभा तुम्हारी जिंदगी हमारे हाथ में, तुम्हारी मौत हमारे हाथ में बख्श देते हैं. जिंदगी तुम्हें संभा इस्लाम कबूल कर लो, जिंदगी बख्श देते हैं, बहुत कुछ देंगे तुम्हें हम, तुम इस्लाम कबूल कर लो, क्योंकि तुम्हारे जैसा वीर हमारे पास होना चाहिए. हमारी ताकत और बढ़ेगी, पूरी दुनिया पे कब्जा करेंगे, अपने पास बिठाएंगे संभा तुम्हें. अनेक ऑफर दिल्या होत्या महाराज संभाजीराजांना, पण संभाजीराजांनी डोळ्यातून अंगार फेकली ना. औरंगजेबाला सांगितलं, औरंग धर्म मतलब आस्था, और आस्था कभी बदली नहीं जाती. हम बार बार जिएंगे, बार बार मरेंगे, लेकिन हिंदू धर्म कभी नहीं छोड़ेंगे, ना तो इस्लाम कबूल करेंगे. हम हिंदू बनकर जिए हैं, हिंदू बनकर ही मरेंगे. हे ठणकावून सांगितलं महाराज औरंगजेबाला. आणि 40 दिवस हाल अपेष्टा सहन केल्या. औरंगजेबाने सांगितलं, झुक जाओ हमारे सामने. सांगितलं संभाजीराजांनी, हम शेर के छावे है. अरे हो शिव हो काय तुझ्या पुढे झुकल का संभाजी राजा? नाही नाही, लक्षात ठेव, शिवाजी राजांचं लेकरू आहे. तुझ्यासमोर नाही झुकायचं. राग आला महाराज, अपनी गर्दन नीचे झुकाव, नहीं झुकाऊंगा, अपनी आंखें नीचे झुकाव, नहीं झुकाऊंगा. लोखंडी सळ्या गरम केल्या, लाल गुंद केला आणि संभाजी राजांच्या डोळ्यात खूप असले. सर्रकन आवाज झाला, त्या रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या, मेंदूला ठणक गेली. माझा राजा आक्रोश करतो, आबा आबा आबा, तुम्ही निर्माण केलेलं स्वराज्य पाहण्यासाठी आमच्याकडे डोळे शिल्लक ठेवले नाहीत आबा. संभाजी राजांच्या कानात शिस ओतलं ऍसिड. संभाजी राजांच्या कानात शिस ओतलं. संभाजी राजांच्या कानातून रक्ताच्या चिरकांड्या बाहेर आल्या आणि माझा राजा आक्रोश करतो, आबा आबा, नडवांचे ओव्या आणि तुकोबांचे अभंग ऐकण्याकरता आमच्याकडे कान शिल्लक नाहीत आबा. संभाजी राजांची जीभ छाटली, रक्त ओकायला लागला. संभाजी राजा रक्त ओकतो, म्हणतो, आबा जगदंब जगदंब म्हणण्याकरता जीभ शिल्लक ठेवली नाही. पाय छाटले, हात छाटले, पण संभाजी राजांनी धर्म सोडला नाही. याला धर्माचं रक्षण करणं असं म्हणतात. विठला विठला धर्मरक्षावया अवतारगीशी आपुल्या पाळीशी भक्तजना. भगवान परमात्मा भक्तांचा सांभाळही करतो. अनेक भक्तांचा सांभाळ भगवान परमात्म्याने केलेला आहे. अनेक भक्तांचा सांभाळ केला. आता भक्तांची लिस्ट सांगायला माझ्याकडे वेळ नाही. प्रल्हादाचं रक्षण केलं, मीराबाईचं रक्षण केलं, अनेकांचं रक्षण केलं. भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं रक्षण करत असतो. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी समोरे. म्हणून मग याला काही उदाहरण भगवान परमात्मा येतो आणि भक्ता करता काय काय करतो त्याचं उदाहरण दुसऱ्या चरणामध्ये
अंबरीषीसाठी जन्म सोसिये अंबरीषीसाठी जन्म सोसिये अंबरीषीसाठी जन्म सोसिये अंबरीषीसाठी जन्म सोसिये अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज उदाहरण देतात. अंबऋषीसाठी जन्म सोसियेले दुष्ट निर्दाळिले किती एक. अंबऋषीसाठी जन्म सोसियेले. अंबऋषीसाठी भगवान परमात्म्याने जन्म घेतले 10. अंबरीश नावाचा राजा, ऐका 10 मिनिटाच्या आत तुम्हाला सोडतो, बोलू नका इकडे बघा. अंबरीश राजा जो आहे ना, हा अंबरीश राजा भगवान परमात्म्याचा अत्यंत निष्ठावान भक्त होता. निष्ठावान. इतिहास तुम्हाला माहीत असेल, फक्त स्मरण देतो. हा अंबरीश नावाचा राजा अतिशय निष्ठावान भक्त भगवान परमात्म्याचा होता आणि एकादशीचं व्रत कडकपणे करणारा होता. एकादशीचं व्रत केलं आणि द्वादशीच्या दिवशी पारणं सोडायचं, म्हणजे उपवास सोडायचा, असं आता सोडणार पाळणं. तेवढ्यामध्ये दुर्वास नावाचे ऋषी आपले 10,000 सेवक म्हणजे शिष्य घेऊन तिथे आले आणि परीक्षा घेण्याकरताच आले. ते त्या ठिकाणी आल्यानंतर दुर्वास ऋषींनी सांगितलं की मी स्नान करून येतो, तोपर्यंत स्वयंपाक करून ठेव, आम्ही जेवण करणार आहोत. अंबरीश राजांनी सांगितलं गुरुदेव काही हरकत नाही, तुम्ही या स्नान करून, आम्ही स्वयंपाक तयार करतो. अंबरीश नावाचा राजा आणि शिष्य माफ करा दुर्वास ऋषी आणि त्यांचे शिष्य स्नानाला गेले आणि अंबरीशाने इकडे स्वयंपाक वगैरे सगळं रेडी ठेवलं. स्वयंपाक वगैरे झाला आणि पारणं सोडायची वेळ झाली, पण दुर्वास ऋषी अजून आले नाहीत. त्यांना यायला उशीर झाला आणि मुहूर्त तर टळून चाललाय पारणं सोडायचा द्वादशीच्या दिवशी. मग आता काय करायचं? जर दुर्वास ऋषींची वाट पाहतो, कारण ते आलेले अतिथी आहे, त्यांच्याबरोबर जेवावं लागेल. जर दुर्वास ऋषींची वाट पाहतो तर पारणं सोडायची वेळ निघून जाते. आणि जर पारणं सोडतो मीच एकटा, तर दुर्वास ऋषींचा अपमान होईल, काय करावं? म्हणून विद्वान ब्राह्मणांची सल्ला घेतली. विद्वान ब्राह्मणांनी सांगितलं की तुम्ही तीर्थप्राशन करून पारणं सोडू शकता. जर तीर्थप्राशन केलं तर जेवण केल्याचं पापही लागणार नाही, त्यांना सोडून जेवण केल्याचं पापही लागणार नाही आणि तुमचं पारणंही सोडल्या जाईल. जेव्हा कळालं की मी येण्याची वाट बघितली नाही, माझ्या अगोदर पारणं सोडलं, राग आला दुर्वासांना राग आला आणि त्यांनी आपल्या जटेतून कृत्या नावाची एक राक्षसी निर्माण केली मारण्याकरता. कुणाला? अंबरीश नावाच्या राजाला. भगवान परमात्म्याचा एवढा मोठा जबरदस्त भक्त, एकादशी करणारा तो, त्याच्या पाठीमागे ती कृत्या लावली, ती राक्षसीन लावली महाराज. आणि एवढंच नाही, दुर्वासांनी शापही दिला की माझा अपमान केलाय ना, 10 जन्म घ्यावे लागतील तुला, लक्षात ठेव, 10 जन्म घ्यावे लागतील तुला, जन्माची ही परंपरा तुझ्याकडून सुटणार नाही, 10 वेळा तुला जन्माला यावं लागेल आणि दुःख सहन करावं लागेल. महाराज शाप देऊन टाकला आणि ती राक्षसीन पाठीमागं लागली अंबरीश नावाच्या राजाच्या. पण हे भगवान परमात्म्याला सहन झालं नाही, कारण भक्ताला दिलेला त्रास भगवान परमात्म्याला सहन होत नाही. भगवान परमात्म्याने आपल्या सुदर्शन चक्राला आज्ञा केली आणि अंबरीश राक्षसिनीच्या पाठीमागे लावली. त्या सुदर्शन चक्राने त्या राक्षसिनीला तर मारलं, पण ते सुदर्शन चक्र दुर्वासांच्या पाठीमागे लागलं. दुर्वास पुढे ते सुदर्शन चक्र पाठीमागं धावायला लागले. दुर्वास ऋषी कडून चुकलं की हे सुदर्शन आहे, माझा प्राण घेतल्याशिवाय थांबणार नाही. कारण हे सुदर्शन जेव्हा एकदा बाहेर निघालं की नरळीचा घोट घेतल्याशिवाय काही त्याचा ब्रेक लागत नाही. म्हणून भगवान शंकराला शरण गेले. भगवान शंकराला सांगितलं वाचवा मला. भगवान शंकरांनी लगेच बायावर काढल्या, कोण मारते तुम्हाला, बघतो तुम्हाला, येऊ द्या त्याला, सांगतो त्याला. आणि मग विचारलं शेवटी, म्हणजे बाया खोसायच्या अगोदर विचारायला पाहिजे होतं ना. नंतर विचारलं, म्हणे कुणाकडून वाचवायचं आहे तुम्हाला? म्हणे सुदर्शन. भगवान शंकर खालीच बसले, म्हटले हे आपल्या बसचं काम नाही, सुदर्शन चक्रापासून नाही वाचवू शकत. ब्रह्मदेवाला शरण गेले, ब्रह्मदेवाने सांगितलं नाही, हा आपल्या बसचा रोग नाही. मग शेवटी भगवान परमात्म्याला दुर्वास शरण गेले. भगवान परमात्म्याला सांगितलं की वाचवा मला सुदर्शन चक्रापासून. भगवान परमात्म्याने सांगितलं अपराध तुम्ही अंबरीशाचा केलाय ना, मग अंबरीशाला शरण जा. त्यांनी माफ केलं म्हणजे मी माफ केलं समजा. आणि त्यावेळेस दुर्वास ऋषी अंबरीश राजाला शरण गेले, सांगितलं की बाबा रे तूच वाचू शकतो, मला वाचव या सुदर्शन चक्रापासून. ज्याला शाप दिला होता ना, ज्याला मारण्याकरता राक्षसी निर्माण केली होती, त्याच अंबरीशाला शरण जावं लागलं आणि अंबरीशाने त्या दुर्वास ऋषींना माफ केलं महाराज. शेवटी भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रकट झाले, दोघांनाही आशीर्वाद देतात. आणि भगवान परमात्मा म्हणतात दुर्वासांना की तुम्ही याला शाप दिलाय ना 10 जन्म घ्यायचा, पण असं आहे
साधूने दिलेला शाप कधी खोटा ठरत नसतो, हा खोटा ठरणार नाही. पण आता असं आहे, अंबरीशाच्या बदल्यात 10 जन्म मी घेईल, म्हणून भगवान परमात्म्याला 10 अवतार घ्यावे लागले अंबरीशासाठी. म्हणजे अंबरीशाला जे जन्म घ्यावे लागणार होते ना, ते भगवान परमात्म्याने 10 जन्म घेतले, त्याला आपण दशावतार म्हणतो. अंबरीशीसाठी जन्म सोसियले, दुष्ट निर्दाळीले कितीतरी दुष्टांचा संहार भगवान परमात्म्याने केलेला आहे. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपुला तू बोल साच करी. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील. भगवान परमात्मा कृपाळू आहे, दयाळू आहे, मायाळू आहे. भगवान परमात्म्यासारखा उदार, कृपाळू, दयाळू, कनवाळू कुणी नाही आहे. बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत. अनंत हे नाम जाप, अनंत हे नाम जाप. तो हा उतरील पार, तो हा उतरील पार. अनंत हे नाम जाप, अनंत हे नाम जाप. तो हा उतरील पार, तो हा उतरील पार. बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील. कृपा सिंधू, सिंधू म्हणजे सागर, कृपेचा सागर आहे तो सागर. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपुला तू बोल साच करी. साच म्हणजे सत्य, अन तू आपलं बोलणं सत्य करतो, जे बोललं ते करतो आणि करत जा देवा. आपुला तू बोल साच करी. हे मी सांगतो असं नाही, तू का म्हणे तुझं वर्णिती पुराणे. होय नारायण हे दया सिंधू. पुराणामध्ये तुझं असंच वर्णन आहे देवा, तू दयेचा सिंधू आहेस. विडोबार कुमाये, कीर्तन संपलं, वेळ संपली, अभंग संपला. 11:15 झाले ना. थांबतो फक्त इतकंच, एक 5 मिनिट बसा. 5 मिनिट घेतो. जाता जाता एकच सांगतो, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. इथं बसलेल्या मायबापांना विनंती आहे, गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. एकादशी सारखं व्रत करा बरं. एकादशीचं व्रत करत जा. एकादशीमध्ये फार मोठी ताकद आहे. मुस्लिम धर्मामध्ये 6, 7, 8, 9 वर्षाची मुलं महिन्याभराचा रोजाचा उपवास करतात. आपण 15 दिवसातून येणारी एकादशी केली पाहिजे. 6 वर्षाची मुलं अजान देतात. आपल्या मुलाचे श्लोक पाठ पाहिजे. आपला धर्मग्रंथ कोणता आहे पोरांनो? आपला धर्मग्रंथ. वाह, शाबास, टाळ्या वाजवा. हे तुमच्या 13 वर्षाचं फळ आहे महाराज. धन्य माता पिता तयाचे. एका क्षणात उत्तर आलं. नाही तर मोठ्या मोठ्यांकडून आम्हाला ही अपेक्षा नसते, मिळतच नाही उत्तर कीर्तनात. छोटे मुलं सांगतायत तुमच्या इथे. श्रीमद भगवत गीता हा आपला धर्मग्रंथ आहे. कोर्टात म्हणतो की नाही आपण, जो कहूंगा सच कहूंगा, त्याच्यावर हात ठेवून, सच के सिवा कुछ नहीं कहूंगा. महाराज, धर्मग्रंथ आपला गीता आहे. गीतेचे श्लोक वाचता आले पाहिजे. गीता शिकून घ्या, गीता वाचता आली पाहिजे, गीतेचा अर्थ कळला पाहिजे. ठीक आहे, ज्ञानेश्वरी तरी वाचली पाहिजे, गाथा वाचला पाहिजे. ग्रंथ आपल्याकडे फार मोठी संपदा आहे ग्रंथांची. आपण ग्रंथ वाचले पाहिजे बरं. ग्रंथांचं वाचन मुलांना करायला सांगत जा शाळेच्या अभ्यासाबरोबर. धर्मसंस्कार संस्कृतीचं रक्षण होणं अत्यंत गरजेचं आहे. आपला मुलगा आपली मुलगी ज्या मंदिरात जाईल त्या देवाचा श्लोक आपल्या मुलाला आला पाहिजे, त्या देवाची प्रार्थना आपल्या मुलाला आली पाहिजे. शनिदेवाच्या मंदिरात आपलं मूल गेलं तर शनिदेवाचा मंत्र आला पाहिजे. गणपती बाप्पाच्या मंदिरात गेलं तर गणपती बाप्पाचा मंत्र आला पाहिजे. हनुमानजीच्या मंदिरात गेलं तर हनुमानजीचा मंत्र आला पाहिजे. ज्या मंदिरात आपलं मूल जाईल त्या देवाचा श्लोक प्रार्थना त्याला आली पाहिजे. इतके संस्कार त्याला द्या, लक्षात ठेवा. जेवताना आपल्या मुलांनी मंत्र म्हणून जेवण केलं पाहिजे. वैश्वदेव करून जेवलं पाहिजे. हे संस्कार अतिशय महत्त्वाचे आहे. मी नेहमी सांगत असतो, ज्याच्याकडे फार मोठी इस्टेट आहे, प्रॉपर्टी आहे, धन दौलत आहे, प्लॉट आहे, शेतीवाडी, बंगला, गाडी, घोडा आहे,
तो बाप जगाच्या पाठीवर श्रीमंत नाही. मग ज्याची मुलं संस्कारी आहे, संस्काराचं धन ज्यांनी मुलाकरता कमवलंय ना, तो बाप जगाच्या पाठीवर सर्वात श्रीमंत आणि सर्वात भाग्यवान आहे. लक्षात ठेवा. संस्काराचे मोती मुलांकरता कमवा. संस्कार अतिशय महत्त्वाचा आहे, यात लक्षात ठेवा. इज व्हेरी इम्पॉर्टंट. संस्कार अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आजच्या काळामध्ये. काळ मोठा भयंकर आहे, लक्षात ठेवा. लहान लहान मुलं व्यसनाच्या अधीन जात आहेत. आणि तुमच्या नागपुरी खर्यापासून मुलांना लांब ठेवा. जागतिक कीर्तीचा दर्जा प्राप्त झाला त्या खर्याला. मी नेहमी सांगत असतो विनोदाने, आमच्याकडे सुद्धा साधा पान टपरीवाला सुद्धा मोठा बोर्ड लिहितो. त्याची टपरी एवढी असते पण बोर्ड एवढा असतो, येथे नागपुरी खर्रा मिळेल. इतका प्रसिद्ध झाला तुमचा खर्रा. आता असो, स्वाभिमानाची गोष्ट नाही ती. तर लक्षात ठेवा, व्यसनापासून मुलांना लांब राहा. एक आजोबा म्हणे, महाराज या नाताला काही समजून सांगा हो, हा आमचा ऐकत नाही. तुमचा लोकांवर असर होतो असं लोक म्हणतात. तुमचा लवकर असर होतो. बरं म्हणे महाराज. मी म्हटलं काय करतो हा? म्हणे 8वीतच आहे महाराज, शाळेच्या पाठीमागे जाऊन भिंतीच्या आडा जाऊन बिड्या ओढतो. म्हटलं कस काय बिड्या ओढतो? याने कुठं पाहिलं बिडी? याला कसं माहीत बिडी? चौकशी केल्यावर कळलं मला. तो 2.5 वर्षाचा होता, 3 वर्षाचा होता, तेव्हापासून हा म्हातारा त्याला बिड्या आणायला पाठवत होता दुकानामध्ये. आता तो पुऱ्या 8वी 9वीत गेला. 8 आणि 6 14 वर्षाचा झाला. 3 वर्ष मायनस करा, 11 वर्ष त्याने आजोबाला बिडी आणून दिली. मग 11 वर्ष त्यांनी स्वतःच्या हाताने दुकानातून बिडी आणली आणि आजोबाच्या हातात दिली. 11 वर्षात एकदाही त्याच्या मनात आलं नसेल काय की आपले आजोबा 11 वर्षापासून हे ओढताय, म्हणजे आपल्या समोर 11 वर्षापासून, तर याच्यात काहीतरी मजा असली पाहिजे, असं एकदाही त्याच्या मनात आलं नसेल. जो बाप मुलांना नेहमी नेहमी खर्रान 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 खर्रा आणून देतो, जो मुलगा 10-12 वर्ष, त्या मुलाच्या मनात एकदाही येणार नाही का की 2 खडे टाकून ते गड्या तोंडात? एकदाही येणार नाही. म्हातारी पान चगळते, चगळलेलं पान 1.5 वर्षाच्या नाताच्या तोंडात टाकते. म्हणते महाराज आमचा बंडू पानही खातो. बरं म्हातारे कशाला त्याच्या तोंडात पान टाकतं? कुठे चाललोय? धर्मसंस्कार संस्कृतीच्या बाबतीत श्रीमंत व्हा. येणारा काळ भयानक आहे, एवढं सांगतो तुम्हाला. अतिशय आनंद वाटला या ठिकाणी आपण शिस्तीत बसलात. अतिशय चांगल्या प्रकारचं आपलं या ठिकाणी हे नियोजन आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा आपला कार्यक्रम आहे. मस्त छोटासा आहे पण गोंडस सप्ताह आपला. नजर लागावी इतकं सुंदर नियोजन आपलं या ठिकाणी आहे. अत्यंत शिस्तीमध्ये आपण हा कार्यक्रम पार पाडला. मला अतिशय आनंद वाटला. सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो ज्यांनी सेवा दिली त्या सगळ्या कार्यकर्त्यांचे. तरुण मंडळी सुद्धा किती धावपळ करते महाराज, मी बघतोय. तरुण मंडळींची सुद्धा चांगली धावपळ आहे. सर्व तरुणांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा एकदा. लक्षात ठेवा, हा उत्सव देवाचा असतो. शपथ घेऊन सांगतो तुम्हाला रामप्रभूची, या मंडपामध्ये तुम्ही केलेलं एक छोटंसं कार्य सुद्धा तुमच्या जीवनामध्ये फार मोठी किंमत भगवान परमात्मा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार. लक्षात ठेवा, कारण हा दरबार भगवान परमात्म्याचा आहे. अरे या मंडपामध्ये झाडलोट करणाऱ्याला सुद्धा तेच पुण्य मिळते जे कीर्तनकाराला मिळते. तुम्ही हा दरबार कमी समजू नका, हा देवाचा दरबार आहे. या दरबारातला काळी कचरा उचलणाऱ्याला सुद्धा तेच पुण्य आहे जे कीर्तन करणाऱ्याला आहे, गायकाला आहे, मृदंगवादकाला आहे. लक्षात ठेवा, हा दरबार देवाचा आहे. लक्षात ठेवा, इथे प्रत्येक केलेली सेवा, अरे मृदंगासाठी कणिक आणणाऱ्याला सुद्धा या ठिकाणी तेच पुण्य मिळतं जे कीर्तनकाराला आहे. इथे केलेली सेवा कधीच वायाला जात नाही. आज नाही, उद्या नाही, परवा 10 वर्षांनी मिळेल. पण भगवान परमात्मा कुणाची ऋण ठेवत नाही. शबरीच्या उष्टपुराचं ऋण ठेवलं नाही, सुदामजीच्या मुठभर पोह्याचं ऋण ठेवलं नाही, आणि कन्या सुद्धा विदुर काकाच्या घरच्या खाल्ल्या तर त्याचं ऋण ठेवलं नाही. भगवान परमात्मा ऋण ठेवत नाही. तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सेवा जीवनामध्ये करीत राहा. तन्मन धनाने सहकार्य करा आणि राम प्रभूचं भजन करा. महाराज राम आपला आराध्य दैवत आहे. राम प्रभूचं म्हणून घ्या, राम प्रभूचं नामस्मरण करा महाराज. आणि राम प्रभूचं नाव जर मुखात असेल तर जीवनामध्ये काय कमी आहे? कुठेतरी ऐकलं पाहावे. पतवार पे हो रघुबर तूफान से क्या डरना, पतवार पे हो रघुबर तूफान से क्या डरना, जब काम हो रघुबर
के भक्तों का बुलंद सितारा है, तब कौन बिगाड़ेगा जब राम सहारा है, तब कौन बिगाड़ेगा जब राम सहारा है। जीवनाच्या पताकीवर जर राम प्रभू असतील तर आपल्याला तुफानांना सुद्धा डरण्याची भाव करण्याची गरज नाही। पतवार पे हो रघुबर तूफान से क्या डरना। आणि काम जर राम प्रभूचं करतो एवढा विको नाही पाहिजे, आणि काम जर राम प्रभूंचं असेल तर आपल्याला जीवन काय न मरण काय माना। जब काम हो रघुबर का क्या जीना क्या मरना। राम प्रभूंच्या कामामध्ये आपण स्वतःला वाहून घेतलं पाहिजे। चांगली धावपळ करतायत माझे तरुण बांधव या ठिकाणी। साईनाथांची कृपा, श्रीराम प्रभूंची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही। माता भगिनींचं सुद्धा चांगलं सहकार्य दिसते मला या सप्ताहामध्ये। 85% मंडप तर तुम्ही भरलाच मावल्यावर। 85% आहे तुमची संख्या पुरुष मंडळीपेक्षा। मी नेहमी रोज कीर्तनात एक वाक्य वापरत असतो, तुम्हाला 50% आरक्षण आहे, आता 50% आहे ना। एसटीत तुमचाच, कुठेही गेलं तरी पहिल्यांदा तुमचाच। बोला ना, तुम्ही झेंडा म्हणता की नंबर म्हणता, मला कसं काय कळेल? नंबर आणि असला पाहिजे मावल्या। खरं सांगतो तुम्हाला, तुमचा भाऊ म्हणून जगातलं सगळ्यात मोठं संस्कार केंद्र तुम्ही आहात। तुम्ही राम घडवणारे आहात। राम कुठून येणार आहे? कौसल्या मातेच्या गर्भातूनच ना। कौसल्या स्त्रीच आहे। कौसल्या माता तुम्हीच आहात। भगवान श्रीकृष्णाला जन्म देणारा देवकी तुम्ही आहात। वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारा जिजाऊ तुम्ही आहात। धर्माचं रक्षण करणाऱ्या संभाजी राजांना जन्म देणाऱ्या सईबाई तुम्हीच आहात। वयाच्या 23व्या वर्षी फाशीवर जाणाऱ्या भगत सिंगला जन्म देणाऱ्या तुम्हीच आहात। हे मौत तुझे आना है तो जरा सज धज के आना, हम भी आशिकाना मिजाज रखते हैं। 2 वेळा ज्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा देशाकरता भोगली, नेमजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळाला त्या सावरकरांना जन्म देणाऱ्या सुद्धा तुम्हीच आहात। म्हणून तुम्हाला 50% आरक्षण काय घेऊन बसलात तुम्ही? जर एक दिवसाची सत्ता या महाराष्ट्राची माझ्या हातात आली तर मी तुम्हाला 90% आरक्षण देईन मावल्या हो। माझ्यावर विश्वास ठेवा। फक्त माझ्या हातात सत्ता येऊ द्या। तुम्ही प्रार्थना करा तशी देवाला, आणि एक तांब्या पाणी जास्त टाकत जा महादेवाच्या पिंडीवर, क्योंकि सब समस्या का हल है वो। म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद आहे। 85% मंडप तुम्ही व्यापून टाकलाय। मुलं फक्त वाढवू नका, मुलं घडवा। मासाहेब जिजाऊंनी फक्त मुलं वाढवले नाही, मुलं घडवले। 2 महापुरुष घडवले, संभाजीराजा आणि छत्रपती शिवाजी महाराज। मुलं वाढवणं पुरुषार्थ नाही, मुलं घडवणं पुरुषार्थ आहे, लक्षात ठेवा। नाही तर डुकरींला 22 पिलं होतात, 22 होतात, तीही वाढवते, मग काय तिला मार्क देता? नाही, फक्त वाढवणं गरजेचं नाही, घडवणं गरजेचं आहे मावल्या हो। तुमची कीर्ती व्हावी असं वाटत असेल, इथं बसलेल्या मायबापाला माझी विनंती आहे, मुलं फक्त वाढवू नका। हे पृथ्वीच्या निर्माणापासून चालू आहे। मुलांना जन्माला घालायचं, त्यांना पालन पोषण करायचं, वाढवायचं, काही अर्थ नाही या गोष्टीला। इतिहासाच्या पानापानावर अमर तेच झाले ज्यांनी मुलं घडवले। जे घडले ते इतिहासाच्या पानावर कायमचे अमर झाले। म्हणून मुलं घडवा। अशा प्रकारे सर्वांचे या ठिकाणी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो, आणि असा सप्ताह आपण दरवर्षी करा एवढी तुम्हाला विनंती करतो। ज्यांनी सेवा दिली त्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार, ज्यांच्या माध्यमातून सेवा मिळाली ते आमचे दाऊ महाराज, त्यांचे या ठिकाणी आभार। सर्व गायक मंडळी, वादक मंडळी, टाळकरी मंडळी, सर्वांचे या ठिकाणी आभार। विणेकरी आणि मृदंग वादक आमचे माऊली फार गोड वाजवतात, त्यांचे सर्वांचे या ठिकाणी आभार। हे लहान लहान मुलं
अजून एकदा टाळ्या वाजवा यांच्याकरता. शेवटपर्यंत बसले हो. सर्वांचे या ठिकाणी आभार. आमचे परमेश्वर भाऊ आहेत, सर्वांचे या ठिकाणी आभार. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवत्वसे पायाच्या प्रसादे. काही बोलिलो विनोदी मज क्षमा करणे संती नो हे अंगभूत युक्ती नो हे हा उपदेश तुमचे बडबिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्म जन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोलिले गुरे वेडे वागुरे महाराज नाही विचारिला अधिकार महाराज महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागापाया महाराज महाराज ज्ञानदेव